निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आपापलं कार्य करत आपल्याला इथे एक महत्वाचं कार्य करायचं आहे। श्री महादेवांचं जे स्वप्न आहे की अपरिमित असंख्य अशा शाबरी मंत्रांची रचना करायची आहे, आपण त्या दिशेने आपलं कार्य करतो आहोतच, परंतु शाबरी देवीचा आशीर्वाद असल्याशिवाय त्या मंत्रांना सिद्धत्व प्राप्त होणार नाही। आश्रमातल्या दैनंदिन कार्यासोबतच आपल्याला शाबरी मंत्रांची रचना आणि शाबरी देवीची आराधना सातत्याने करायची आहे। होय गुरुदेव, आज दिवस मावळेल तोपर्यंत आम्ही सगळे नव्या शाबरी मंत्रांची रचना निश्चित करू। भरतरी, काय झालं? गुरुदेव, पक्षी असं सांगतो आहे की शाबरी देवी इथेच आसपास आहे। आणि आपण जे बोलतो आहे ते देवी ऐकत आहे। शाबरी देवी, येथूनच पाया पडतो तुझ्या। नदीवर स्नान करण्यासाठी आलोय, तर इथेही लोक आहेतच, पण अजून त्यांच्या ध्यानात आलं नाही की मी इथे आलोय, नाहीतर दान द्या म्हणून समोर आले असते। यांनी काही मागायच्या आधीच इथून निघून गेलेलं बरं। आई, अजून किती वेळ अशी फेरी मारत असेल? मला असं वाटतं की माझंच चुकलं की काय। तुझं नाही चुकलं, जे तुला गुरुदेवांनी सांगितलं तेच तू बापूंना पण सांगितलंस ना। होय रे, मग गुरुदेवांना सांग की बापूंची काळजी घ्यायला। काळजीपोटी माझ्या लक्षातच नाही आलं बघ। हे गुरुदेवा, हे श्री जालिंदर नाग, यांच्यावर कुठलंही संकट नको येऊ देऊ बघ। कोणी दान मागू नये म्हणून इथे आलोय खरं, पण भीती वाटते। चिताही जळतायत। नाही, एवढ्या दुरून आलो पायपीट करून,
तर स्नान करून घेऊयात. हडबंगीनाथ मी आलोच. एक महत्वाचं काम आहे. भरतरीनाथ एक विचारू का? विचारा ना. स्वयंपाकाची तयारी कुठं दिसत नाही आज. तुम्हाला ठाऊक नाहीये का? काय कशाचं? आज उपवासाचा व्रत आहे. आज फक्त शरीर शुद्धता आणि साधना. म्हणजे आज जेवाय मिळणार नाही. आलोच मी. अडबंगी, गुरुदेव मला समजलं आज उपवासाचा दिवस आहे म्हणून. हो अडबंगी, तेवढंच तुला सांगायचं राहिलं होतं. गुरुदेव अहो उपवासाची सवय नाही हो मला. अरे पण अडबंगी, हा आश्रमाचा नियम आहे. अडबंगी, ह्या तुझ्या लीला म्हणायच्या की तुझं निष्पाप बोलणं. चला, दत्तगुरूंना भेटायला जायचं आपल्याला. ये. झालं एकदाच नदी स्नान. नर्मदेने नुसतं डोकं खाल्लं होतं. चला, इथपर्यंत सगळं पार पडलेलं आहे आणि कुणाला काही द्यावं सुद्धा लागलेलं नाही. वाह. नदी मैया की जय, गंगा मैया की जय. यजमान, यजमान दान दीजिए. मला उशीर होतोय. शेठ जी, दान धर्म तो कीजिए. मुद्रा हाँ? मुद्रा नाहीये काही, यात मुद्रा नाहीये. यजमान, तुमचं नाव जयंतीलाल, बायकोचं नाव नर्मदा आणि मुलाचं नाव माधव, बरोबर ना? तुम्हाला कसं ठाऊक? अहो शेठजी, आम्ही भ्रमण करत असताना तुमच्या गावी येऊन गेलो गेल्या साली. तरीच तुम्ही मला ओळखता, म्हणूनच माझ्याकडे दान मागायला आला. हाँ, दान दीजिए, धर्म कीजिए यजमान, धर्म कीजिए. अहो खरंच माझ्याकडे एकही मुद्रा नाहीये हो. आणि मुद्रा असती तरी दिली नसती. हाँ? आणि असती तर दिली नसती का असं. पण आम्ही दान घेतल्याशिवाय तर जाणार नाही. मग आता काय करावं? दान देऊन मोकळं व्हावं. एक उपाय सांगू? सांगा. तुम्हाला माझं नाव गाव सगळं ठाऊक आहेच. मग तिकडे या आणि दान घ्या. बरं शेठजी, दान देणार किती? एक मुद्रा. एक मुद्रा. गुरुजी, एक मुद्रा. हो, एक मुद्रा. एका मुद्रेसाठी कोण येणार आहे इतक्या लांब? पण सुटका तर होईल. शेठजी, एक मुद्रा घ्यायला कधी येऊ? कधी या, घर तुमचंच आहे. बरं, येतो हा. अरे ही कसली पुतटकी. माझ्या बटव्याला आग कशी लागली? चालून चालून पायाचे तुकडे पडलेत. तोटर फाटायची वेळ आली आणि भुकेने आगडो मुसळलाय. बायकोचं ऐकलं आणि कष्ट पडले. शेठजी, तुम्ही आता येत आहे? मग कधी यायला हवं तुम्ही? अहो शेठजी, आम्हासनी काळजी आहे तुमची म्हणून विचारलं. तुम्ही का काळजी करताय माझी? तसं नाही. तुम्हाला दरोडेखोर कुठे दिसले नाही ना? दरोडेखोर?
नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला नाही ना? दरोडेखोर आणि मला त्रास देणार एवढं सोपं आहे का ते? ते जाऊ द्या, तुम्ही सुखरूप वापस आलात हेच लय झालं बघा. जय कृष्ण राधे कृष्ण. येऊ का आता मी? काय हो शेठजी, आम्हासनी कळले संकट आहे तुमच्यावर. काळजी घ्या शेठजी, पोराबाळांची जबाबदारी आहे तुमच्यावर. मला काही होणार नाही. हे आई, बापू आले. आले आले. अहो किती उशीर, आम्ही कधीपासून वाट बघतोय तुमची. पाणी घ्या, तहान लागली असेल ना? नाही ग, मला कुठलीच इच्छा होत नाहीये. हाताला काय झालं तुमच्या? अरे देवा, हात भाजला माझा तुझ्या आग्रहापायी. पण असा कसा भाजला हात? कुणी ना कुणीतरी आड येतच होतं. 2 साधू बुवा आले होते, माझ्याकडे दान मागत होते. पण मग हात कसा भाजेल? तेच काही कळलं नाही ग, पण सुटलो एकदाचा. बाई, आता आणखीन यापुढे काही करायला सांगू नकोस. माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं ना, ते खूप झालं. स्नान करून घ्या, छान गरम गरम जेवायला वाढते. हा, आणि हो, अजून एक गोष्ट सांगतो. दारात कुणी आलं त्यांना मला भेटायचं असेल तर मला विचारल्याशिवाय त्यांना आत घेऊ नकोस. कोणी येणार आहे का? मी सांगितलं तेवढं ऐक ना. बरं. आई, बापू आल्यापासून काहीतरी लपवतायत. हो का? विचारते मी त्यांना. गुरुदेवा, आपण सांगितल्याप्रमाणे यांनी नदी स्नान केलं आहे. आता त्यांच्यावर असलेलं अपमृत्यूचं संकट दूर झालं आहे ना? गुरुदेवा, आपली कृपा आमच्यावर अशीच सदैव असू द्या. मला ठाऊक आहे यांच्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत, काही लोक दुखावलीही गेलेली आहेत. पण मी स्वतः हळूहळू यांच्याकडून चांगली कामं करवून घेईन. फक्त आपलं लक्ष आमच्यावर असू द्या. आणि यांच्याकडून काही पाप कर्म घडलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते आणि त्याचं प्रायश्चित्तही करेन. नर्मदा, तुझ्या पतीची परीक्षा संपलेली आहे. जिवंत राहायचं की मृत्यूला सामोरं जायचं हे त्यानं ठरवायचं आहे. मी त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः येईन. नर्मदा, ए नर्मदा. माधव, नर्मदा कुठं आहे र? देव घरात आहे. बोलून आणतो का नर्मदाला? काय काम आहे? धाकलं मालक, लय महत्वाचं काम आहे. हा, बरं, बोलवतो. होय.
जे खरं आहे ते सांगायचंय ना मग. नाना त्याच्यासाठी चालू आहे ना मग. आई बाहेर कोणतरी आलंय. कोण आलंय? ते खालचे नाना आहेत ना ते आलेत. बरं आलेच. सगळ्यात आधी तू इथे नमस्कार कर बघू. आणि म्हण आम्हाला सुखी ठेव बाप्पा. आम्हाला सुखी ठेव बाप्पा. गुणी रे माझा माधव. चल जाऊया. शुभम भवतु. जालिंदर, कानिफ, रात्र आणि सकाळ तुम्ही दोघे बाहेरच होता. होय गुरुदेव. स्नान करून घ्या आणि या. आपल्याला दत्तगुरूंना भेटायला जायचं आहे. स्नान झालं गुरुदेव, आणि तेही स्मशान घाटावर. तिकडे का? ज्या भक्ताला भेटायला गेलो होतो त्याच्यामुळे. आज उपवास आहे आणि शाबरी देवीला देखील जागवायचं आहे. त्यामुळे आपण एकत्रच जाऊया. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, श्री दत्त प्रभू या दिशेला बसले आहेत. चला. आदेश. अलख निरंजन. या बसा. अहो मालकीन बाई, मी बसायला नाही आलो. मी काय सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका. काय काय झालं नेमकं? काल रातच्याला मला सपन. अव नाना किती वेळ लावताय? एका दमात सांगा की. वय वय. हो मालकीन बाई, मला काल रातच्याला सपन पडलं आणि सपनात मी पाहिलं की आपलं मालक गेलं किंवा. गेले म्हणजे? वर गेले. अहो नाना, काही काय बोलताय? अहो अजून बी माझ्या डोळ्याला दिसतंय. अहो सगळा गाव जमला होता आणि गावातून चिरडीवरून घेऊन चालले होते मालकासनी. मालक. नाना, काही काय बोलताय? नर्मदा, आम्ही ठरवलं होतं की तुला नग सांगायला. परत आम्ही विचार केला, परत सांगून बी काय उपयोग. आता काय उपाय करता आला तर करता येईल. बापू खरंच वरती जाणार का? काय काय बोलणं चालू आहे? कुणाला वर पाठवताय? अहो काही नाही, ते सहजच भेटायला आले होते. जे खरं आहे ते सांग की. म्हणजे तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहे का? काय नाना? शेठजी. काय? नाना, तुम्ही या आता, मी बघते. शेठजी. शेठजी. नानाला काय झालंय? तुम्ही नदीवर स्नान करायला गेला होता, तिथे सगळं नीट पार पडलं ना? हो. मी काय खोटं बोलतोय का? या, मी तुमचीच प्रतीक्षा करतो आहे. आज शाबरी देवी आपल्यासमोर कशी प्रकट होईल हे तुमचे ध्येय असेल. ध्याता तुम्ही आणि ध्येय शाबरी.
मधुमतो